नमस्कार मित्रांनो, कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की काही लोक तुम्हाला फारसं महत्त्व देत नाहीत? तुम्ही बोललात तरी ते दुर्लक्ष करतात, तुमच्या मताला किंमत देत नाहीत. कधी कधी तर थेट तुमची थट्टाही करतात. आणि मग मनात प्रश्न येतो, लोक मला इतकं हलकं का समजतात? पण एक कटू सत्य आहे, बहुतेक वेळा लोक आपल्याला तसंच वागवतात जसं आपण स्वतःला दाखवतो. जर आपण स्वतःची किंमत कमी दाखवली, जसं आपण स्वतःला कमजोर दाखवलं, तर जगही आपल्याला चिल्लर समजायला लागते. आजच्या या व्हिडिओत आपण अशा 8 सवयी पाहणार आहोत, ज्या नकळतपणे लोकांच्या नजरेत आपली किंमत कमी करतात. जर तुम्ही या सवयी आजपासून बंद केल्या, तर लोक तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. नंबर 1. गबाळ्यासारखं राहणं बंद करा. अनेक लोक स्वतःच्या दिसण्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. कपडे अस्ताव्यस्त असतात, केस नीट नसतात आणि चालण्या बोलण्यातही आत्मविश्वास दिसत नाही. जेव्हा आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा लोकांच्या मनात पहिली छाप अशी तयार होते की या व्यक्तीला स्वतःचीच किंमत नाहीये. मग लोक आपल्याला फार गंभीरपणे घेत नाहीत. लक्षात ठेवा, नीटनेटके राहण्यासाठी महागडे कपडे लागतात असं नाही. फक्त स्वच्छ, साधे आणि व्यवस्थित राहणे पुरेसे असते. जेव्हा तुम्ही स्वतःला नीट सादर करता, तेव्हा लोक आपोआप तुमच्याकडे आदराने पाहू लागतात. त्यामुळे गबाळ्यासारखे राहणं सोडा आणि स्वतःकडे थोडं लक्ष द्या. ही छोटी सवय तुमची प्रतिमा लोकांच्या नजरेत खूप बदलू शकते. नंबर 2. विनाकारण हसणं थांबवा. काही लोकांना प्रत्येक गोष्टीवरती विनाकारण हसण्याची सवय असते. कोणीतरी काहीही बोललं तरी लगेच हसायला लागतात. सुरुवातीला हे साधं आणि निरागस वाटतं, पण हळूहळू लोकांना वाटू लागतं की ही व्यक्ती गंभीर नाही. पण लोक तुमच्या बोलण्याला किंवा मताला तितकंच महत्त्व देत नाही. हसणं चांगली गोष्ट आहे, पण योग्य वेळी आणि योग्य कारणाने हसणं जास्त महत्त्वाचं असतं. प्रत्येक परिस्थितीत विनाकारण हसल्याने तुमची प्रतिमा हलकी वाटू शकते. त्यामुळे स्वतःला थोडं नियंत्रणात ठेवा. शांतपणे विचार करून आणि आत्मविश्वासाने वागलात तर लोक तुम्हाला जास्त गंभीरपणे घेऊ लागतील. नंबर 3. उगाच माफी मागणं थांबवा. काही लोकांना प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी सॉरी म्हणण्याची सवय असते. चूक नसतानाही ते लगेच माफी मागतात. हळूहळू लोकांना वाटू लागते की ही व्यक्ती कायम चुकीची असते आणि तिला स्वतःवरती विश्वास नाही. खरं तर माफी मागणं चुकीचं नाही, पण जिथे तुमची चूकच नाही तिथे माफी मागू नका. कारण वारंवार माफी मागितल्याने तुमची किंमत कमी होते. लोकांना वाटते की तुम्हाला काहीही बोललं तरी चालेल. त्यामुळे विचार करूनच माफी मागा. जिथे चूक असेल तिथे प्रामाणिकपणे माफी मागा. पण उगाच प्रत्येक गोष्टीत स्वतःला दोषी ठरवू नका. स्वतःचा आदर राखणेही तितकेच महत्त्वाचे असते. नंबर 3. प्रत्येक गोष्टीला हो म्हणू नका. काही लोक इतके नम्र असतात की ते प्रत्येक गोष्टीला हो म्हणतात. कोणीतरी मदत मागितली, काम दिले किंवा वेळ मागितला तर ते नकार देतच नाहीत. सुरुवातीला लोकांना ते चांगलं वाटतं, पण नंतर लोक त्याचा फायदा घेऊ लागतात. कारण त्यांना माहीत असतं की तुम्ही कधीच नाही म्हणणार नाही. अशा वेळी तुमचा वेळ, ऊर्जा आणि महत्त्व कमी होऊ लागते. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीला हो म्हणणे म्हणजे चांगुलपणा नाही. कधी कधी नाही म्हणणे ही खूप गरजेचे असते. जे लोक स्वतःची मर्यादा ठेवतात त्यांनाच लोक जास्त आदर देतात. त्यामुळे तुमच्यासाठी योग्य असेल तेच स्वीकारा. नंबर 5. स्वतःच्या मताला कमी समजू नका. अनेक लोक चर्चेत बसतात पण आपले मत सांगायला घाबरतात. कधी मत सांगितले तरी लगेच म्हणतात की कदाचित मी चुकीचा असेल. असे बोलल्याने लोकांना वाटतं की तुम्हाला स्वतःच्याच विचारांवरती विश्वास नाही. मग लोक तुमचे बोलणे गंभीरपणे घेत नाहीत. प्रत्येक माणसाचा विचार हा वेगळा असतो आणि ते स्वाभाविक आहे. तुमचे मत नेहमी बरोबरच असेल असे नाही, पण ते आत्मविश्वासाने सांगणे महत्त्वाचे आहे.
जे लोक आपले विचार स्पष्टपणे मांडतात त्यांच्याकडे लोक लक्ष देतात. त्यामुळे स्वतःच्या मताला किंमत द्या आणि ते शांतपणे पण ठामपणे व्यक्त करा. नंबर 6, लोक काय म्हणतील या भीतीत जगू नका. अनेक लोक आयुष्यभर एकाच भीतीत जगतात. लोक काय म्हणतील या विचारामुळे ते अनेक गोष्टी करायला धजावतच नाहीत. त्यांना स्वतःचे निर्णय घ्यायची भीती वाटते. हळूहळू लोकांना वाटू लागतं की ही व्यक्ती खूप घाबरट आहे आणि तिच्यात आत्मविश्वास नाही. त्यामुळे लोक त्यांना फारसे महत्त्व देत नाहीत. पण खरं म्हणजे जगात प्रत्येकजण काही ना काही बोलणारच. तुम्ही काहीही केलं तरी टीका करणारे लोक असतातच. त्यामुळे लोकांच्या भीतीत जगण्यापेक्षा स्वतःच्या मनाप्रमाणे निर्णय घ्या. जे लोक ठाम असतात त्यांच्याकडेच लोक आदराने पाहतात. नंबर 7, सतत स्वतःची तक्रार करू नका. काही लोक नेहमी स्वतःबद्दल नकारात्मक बोलत असतात. माझ्याकडून काही होत नाही, मी काहीच खास नाही, माझं नशीबच खराब आहे, असे शब्द ते वारंवार वापरतात. जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल असे बोलता तेव्हा लोकही तेच मानायला लागतात. हळूहळू लोकांना वाटतं की तुम्ही खरोखरच कमजोर आहात. त्यामुळे तुमच्याबद्दलचा आदर कमी होतो. प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या असतात, पण त्याबद्दल सतत तक्रार करणे योग्य नाही. त्याऐवजी सकारात्मक विचार करा आणि स्वतःच्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या. तुम्ही स्वतःबद्दल जर चांगले बोलायला लागलात तर लोकांची नजरही बदलू लागते. नंबर 8, पैशाबद्दल हलकटपणा करू नका. पैशाच्या बाबतीत हलकटपणा करणे ही सवय लोकांच्या नजरेत तुमची किंमत कमी करते. काही लोक सतत उधार मागतात, पैसे परत करायला टाळाटाळ करतात किंवा छोट्या छोट्या पैशांवरून वाद घालतात. अशा वागण्यामुळे लोकांना वाटू लागते की ही व्यक्ती विश्वास ठेवण्यासारखी नाही. पैशाबाबत प्रामाणिक आणि स्पष्ट राहणं खूप महत्त्वाचं असते. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर वेळेवरती परत करा. दुसऱ्याच्या पैशाचा आदर करा आणि स्वतःच्या पैशाचीही किंमत ठेवा. जे लोक पैशाच्या बाबतीत प्रामाणिक असतात त्यांच्यावरती लोकांचा विश्वास वाढतो आणि त्यांना समाजात जास्त आदर मिळतो. नंबर 9, दुसऱ्यांच्या नाटकाने आणि सोशल मीडियाने प्रभावित होऊ नका. आजकाल सोशल मीडियावरती लोक आपलं आयुष्य खूप परफेक्ट दाखवतात. मोठी गाडी, महागडे कपडे, सतत आनंदी जीवन. पण खरं आयुष्य तसं नसतं. अनेकदा ते फक्त दाखवण्यासाठी असतं. जर तुम्ही सतत हे पाहून स्वतःला कमी समजू लागलात तर तुमचा आत्मविश्वास कमी होतो. लोकांचं नाटक पाहून प्रभावित होण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यावरती लक्ष द्या. सोशल मीडियावरती दिसणारं सगळं खरं नसतं, हे लक्षात ठेवा. स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवा आणि स्वतःचा मार्ग निवडा. जे लोक स्वतःवरती लक्ष केंद्रित करतात तेच आयुष्यात खऱ्या अर्थाने पुढे जातात. मित्रांनो, जगात लोक आपल्याला तसंच वागवतात जसं आपण स्वतःला दाखवतो. जर आपण स्वतःला कमी समजलं, स्वतःची किंमत कमी केली तर लोकही आपल्याला हलकं समजू लागतात. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःचाच आदर करायला सुरुवात करता त्या दिवसापासून लोकांची नजरही बदलायला लागते. म्हणून आजपासून या सवयी सोडा. स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःची किंमत ओळखा आणि आत्मविश्वासाने जगा. कारण जे लोक स्वतःला महत्त्व देतात त्यांना जग महत्त्व देतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.